नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, हा व्हिडिओ मी स्पेशली 9 मार्चला होणाऱ्या शिक्षक भरती 2025च्या आंदोलनासाठी स्पेशली त्याला पाठिंबा देण्यासाठी बनवत आहे. आणि एकत्रित या संघटित व्हा आणि लढा, तेव्हा 2025ची ही जी भरती आहे ती सक्सेसफुल होईल, यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन येत्या 9 मार्चला पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालय मध्यवर्ती इमारत येथे होणार आहे. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत मित्रांनो, की शिक्षक शासनाने शिक्षक भरतीचा एक रोड मॅप द्यावा. तो ऑलरेडी रोड मॅप आपल्याला दिलेला होता, पण त्या रोड मॅप नुसार कोणतीच प्रक्रिया पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे ही पहिली जी मागणी आहे की शिक्षक भरतीचा एक्झॅक्ट रोड मॅप आपल्याला मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, करंटली मराठी शाळा बंद करण्याच्या मार्गावर शासन आहे, तर मराठी शाळेला आपल्याला वाचवायला पाहिजे, तेव्हाच शिक्षण वाचेल मित्रांनो. कारण की आताचे उमेदवार किंवा अभियोग्यता धारक कसे आहे, मराठी मीडियम मध्येच त्यांनी सगळं केलेलं आहे. खूप कमी पर्सेंट इंग्लिश मीडियम मध्ये झालेला आहे त्यांचा. म्हणून मराठी शाळा हे वाचवायला पाहिजे. मराठी शाळा वाचल्या तर जास्तीत जास्त काय येणार मित्रांनो, व्हॅकन्सीज येणार आणि शिक्षक भरती मध्ये जास्त जागा आपल्याला पाहायला मिळणार. तिसरी अशी गोष्ट आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही कायमस्वरूपी ही पवित्र पोर्टलनी व्हायला पाहिजे, असा एक तिसरा मुद्दा आहे. आणि 2026 मध्ये जेवढे पण शिक्षक पदे रिक्त आहे ते 2026 मध्ये हे रिक्त पदे पूर्ण भरली पाहिजे. तर त्याच्यासाठी हा जो रोस्टर कंप्लीट करणं आहे किंवा समायोजन होणं आहे, ती प्रक्रिया पहिले पार करणं फार गरजेचे आहे. त्यानंतर 2026 मध्ये किती रिक्त पदे आहे हे आपल्याला माहिती पडेल. पण हा चौथा मुद्दा आहे की 2026 मध्ये जी आपली शिक्षक भरती आहे 2025 ची सगळे पदे भरल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर कंत्राटी पद्धत ही बंद करावी. बरोबर आहे, मागच्या वर्षी जे कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती झाले त्या शिक्षकांनी डायरेक्टली आंदोलन केले की आता आम्हाला तुम्ही 6 महिन्यानंतर परमनंट करा, ही त्यांची मागणी होती. आणि जर ते 6 महिन्यानंतर कंत्राटीत लागून 6 महिन्यानंतर जर त्यांना परमनंट करण्यात येत असेल तर ते कुठेतरी आपल्यावर अन्यायच होईल असं आहे. आणि RTE कायद्यानुसार ही भरती व्हायला पाहिजे, असे इथं एक मुद्दा आहे. आणि प्रेफरन्सेस, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 50 प्रेफरन्सेस आपल्याला दिली आहे. तर हा एक चांगला एक आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत आहे की आपली जी मागणी आहे अनलिमिटेड प्रेफरन्स हीच मागावं, वाढून पण मागू नये. आपले जे प्रेफरन्सेस आहे ते सरकारने आपल्याला, शासनाने अनलिमिटेड केली पाहिजे, अशी मागणी तुम्ही ह्या आंदोलनात करावी अशी माझी इच्छा आहे. तर ह्या होत्या ह्या आंदोलनामधील मुख्य मागण्या. बघू मित्रांनो, 9 मार्चला जो बेमुदत आंदोलन होत आहे, यामध्ये आपल्या शासनाकडून कोणत्या शाश्वती मिळतात, ते कुठवर पूर्ण होतात आणि भरती प्रक्रिया कुठपर्यंत चालू होतात. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. धन्यवाद.